धनंजय देशमुख वर टाकून काय आज आमच्या संतोष अण्णांना जाऊन 35 दिवस झाले. त्यांची हत्या करून 35 दिवस झाले. 35 दिवसानंतर ही सगळे आरोपी अटक होत नाहीत. जो मूळ हत्यागार, जो मूळ मास्टरमाइंड आहे त्याच्यावरती 302 अंतर्गत मोक्का लावला जात नाही. आणि अशा परिस्थितीमध्ये काल आमच्या भावाने धनंजय भैया देशमुखने टॉवरवर चढून आत्महत्या करणारे घोषित केलं होतं. त्याआधीच पोलिसांनी त्याला घेराव घातला आणि त्यानंतर आज पूर्ण मस्साजोग गावकरी, आमचे सर्व समाज बांधव टाकीवरती चढून आत्मदेहासाठी, आत्महत्येसाठी आम्हाला न्याय मिळत नाही, आम्ही जगून तरी काय करणार यासाठी त्यांनी आज आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता. पण अजून देखील पोलीस प्रशासन कुठेही भूमिकेवर, त्यांच्या योग्य भूमिकेवर ठाम दिसत नाही. संतोष देशमुख अण्णांच्या कुटुंबियांच्या घरच्यांना कोणतीही माहिती दिली जात नाही. हा कोणताही राजकारणाचा प्रकार नसून किंवा आम्ही कोणतेही राजकारण करत नसून आम्ही फक्त गोरगरीब जनतेसाठी, गरिबांसाठी आम्ही न्याय मागतोय. आमच्या संतोष अण्णांसाठी आम्ही न्याय मागतोय. आणि जर आज जे धनंजय भैया देशमुख यांच्या मागण्या आहेत ते जर पोलीस प्रशासन, गृहमंत्री, सरकारमधले सगळे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री जर पूर्ण करत नसतील तर आम्ही आज 5-6 जण सर्व समाज बांधवाचे आम्ही या धाराशिवमध्ये आज या टाकीवरून उड्या टोकणार आहोत. 5 वाजेपर्यंत वेळ आहे. संतोष देशमुख यांना न्याय मिळालाच पाहिजे. आरोपींना फाशी झालीच पाहिजे. माननीय संतोष देशमुख यांची हत्या होऊन आता 34 दिवस झालेत, परंतु त्याच्यामधला जो मुख्य आरोपी आहे तो अद्यापर्यंत एक आरोपी फरार आहे. तसेच ह्या घटनेचा क्रम खंडणीपासून चालू झालेला आहे, तो खुनापर्यंत गेलेला आहे. सुरुवात खंडणीपासून जरी असली तरी शेवट हा खून झालेला आहे. म्हणून आमची अशी मागणी आहे की ह्या खंडणीपासून सुरुवाती शेवटपर्यंत जे खुनापर्यंत जेवढे आरोपी आहेत ते 302 मध्ये दाखल झाले पाहिजे. त्यांच्यावर सर्व आरोपीवर मोका दाखल झाला पाहिजे आणि देशमुख कुटुंबाला न्याय भेटला पाहिजे. मला लाज वाटते महाराष्ट्राच्या गृहमंत्र्यावर किंवा गृह खात्यावर. जर तुम्हाला चाट्याचा एक मोबाईल जर सापडत नसेल तर याची जिम्मेदारी महाराष्ट्राच्या गृहमंत्र्याने घेऊन आपण स्वतः निष्क्रिय असल्याची भावना व्यक्त करून त्यांनी राजीनामा द्यावा, यात आमची भावना आहे. जर आमच्या मागण्या 5 वाजेपर्यंत, ज्या धनंजय देशमुखाच्या मागण्या त्या 5 वाजेपर्यंत जर नाहीत मान्य झाल्या तर आम्ही 5 जण याच ह्याच्यातनं उडी टाकून आम्ही पण आत्महत्या करू. आम्ही पण संतोष देशमुखांना सांगत जाऊन सांगू, दादा इथं गृहमंत्री आपलं काहीच करू शकत नाही, आपल्याला न्याय भेटत नाही. त्याच्यामुळं आम्ही यांना 5 वाजेपर्यंत वेळ देतोय आणि आम्ही देशमुख कुटुंबाच्या बरोबर सदैव राहणार आहोत. 5 वाजेपर्यंत जर आमच्या मागण्या नाही मान्य झाल्या तर आम्ही इथं उडी टाकणार. याला जिम्मेदार फक्त गृहमंत्री राहतील, याची जिम्मेदारी आहे. देशमुख कुटुंबियाला न्याय मिळालाच पाहिजे. माननीय संतोषभाई देशमुख हत्या करणाऱ्या सर्व आरोपीवर 302 गुन्हा दाखल झालाच पाहिजे. आरोपीला अटक झालीच पाहिजे. वाल्मी कराडवर 302चा गुन्हा दाखल झालाच पाहिजे. वाल्मी कराड मोका अंतर्गत कारवाई झालीच पाहिजे. आमच्या मागण्या मान्य करा.